फार्मा IT इंडस्ट्रीकडे वळायचा निर्णय कसा घेतला? मी थोडासा सर्च केला त्याबद्दल आणि त्यानंतर मी IT क्षेत्राकडे वळालो पूर्णपणे. सिंहगड कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं, त्याच्या मागे काय कारण होतं? टीचर बनायची खूप जास्त आतुरता होती की नाही मुलांना काहीतरी शिकवायचं आहे. आपल्याला फार्मसीमध्ये पुस्तकात जे ज्ञान मिळतं त्यामध्ये साधारण किती तफावत असते? फक्त मशिनरी दाखवली जाते, ॲट ॲक्च्युअल त्यांना काम करता येत नाही. कॅरेट इन्स्टिट्यूट सारखे कोर्सेस मुलांनी केले पाहिजेत. की मुलांना बेस कळतो की एक्झॅक्टली त्यांना करिअर काय करायचं आहे. क्लिनिकल रिसर्च किंवा फार्माकोव्हिजिलन्स सारख्या टर्म बद्दल तुम्ही काय सांगाल? नक्की काय असतं बाबा हे काम? झाडाचं मूळ जर व्यवस्थित असेल तर पूर्ण झाड व्यवस्थित उभं राहतं. ते हालत सुद्धा नाही किती वादळ होऊ द्या. बऱ्याच लोकांच्या मनात असं असतं की IT जॉब म्हणजे 9 to 5 ऑफिसचा जॉब झाला. आफ्टर फार्मसी मुलं काय काय करू शकतात? सो प्रोडक्शन आहे, सेल्स आहे, मार्केटिंग आहे. ते कोर्सेस किती उपयुक्त ठरतात अशा वेळेला ज्या विद्यार्थ्याचं ऑलरेडी शिक्षण झालंय? तर त्यावेळेस मुलांना आम्ही तो करिअर पाथवे आमच्या इथे व्यवस्थित समजून सांगत असतो आणि ते आपल्याला करता येईल. विद्यार्थी आजचे तयार आहेत का, किंवा जर नसतील तर त्यांनी कसं तयार राहिलं पाहिजे? तर पुढे जाऊन जॉब ऑपॉर्च्युनिटी काय राहतील आणि त्यासाठी तुम्हाला काय आलं पाहिजे AI हे आपण आपल्या कोर्स थ्रू मुलांना देत असतो. किंवा मॉक इंटरव्ह्यूज असतील, याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होतो? तो विद्यार्थी एखादी केस 15 ते 20 मिनिटं सॉल्व्ह करतो. काय तुम्ही सांगू इच्छिता विद्यार्थ्यांना? तुम्ही तुमचे स्किल्स अपग्रेड करायला सुरुवात करा. हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत आहेत ॲरिट इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर मिस्टर महेश मराठे सर. फार्मा IT इंडस्ट्री, हेल्थ केअर, क्लिनिकल रिसर्च अशा नवीन आणि काहीतरी वेगळ्या विषयांवर आज आपण गप्पा मारणार आहोत, त्यामुळे या गप्पा शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. नमस्कार सर. नमस्कार. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा राहील की तुमचं शिक्षण M.Pharm मधून झालेलं आहे अर्थातच, आणि सिंहगड कॉलेजमधून तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. तर मग विद्यार्थी म्हणून तो सगळा प्रवास कसा होता आणि त्यानंतर तुम्ही फार्मा IT इंडस्ट्रीकडे वळायचा निर्णय कसा घेतला? ओके, सो ज्यावेळेस माझं मास्टर्स चालू होतं त्यावेळेस आम्हाला इंटर्नशिपची ऑपॉर्च्युनिटी असते. जसं की आपण म्हणतो R&Ds असतात, प्रोडक्शन्स असतात. तसं ग्लेनमार्क आहे एक आपल्या तळोजाला नवी मुंबईमध्ये, तिथे मी इंटर्नशिप कंप्लीट केली 6 मंथची माझी. त्यावेळेस मला थोडासा ओव्हरव्ह्यू मिळाला की प्रोडक्ट बनवताना, म्हणजे आज जे आपण मेडिकलमध्ये प्रोडक्ट्स बघतो, मेडिसिन्स असतात, तर ते बनवताना रिसर्च डेव्हलपमेंट हा जो पार्ट असतो तो कसा असतो, किंवा स्केलअप होण्यासाठी खूप जास्त मोठ्या प्रमाणात मेडिसिन्स तयार करायचे असतील तर ते कसे बनतात, काय बनतात, हे पूर्णपणे R&Dमध्ये शिकायला मिळालं. बट रादर दॅन धिस की आत्ता सध्या ट्रेंड खूप जास्त चालला आहे की IT हेल्थकेअर सेक्टर. सो माझं मास्टर्स झाल्यानंतर मी 3 वर्ष ॲकॅडमिक्समध्ये होतो, जिथे मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे स्वतः. तिथे मला विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत की आफ्टर फार्मसी किंवा ज्यावेळेस ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं त्यानंतर काही करायला लागतं का वेगळं आपल्याला, ज्याने आपल्याला ITमध्ये जॉब्स मिळतात. सो मला थोडंसं क्युरिओसिटी होती की ITमध्ये काय असेल. मी थोडासा सर्च केला त्याबद्दल आणि त्यानंतर मी IT क्षेत्राकडे वळालो पूर्णपणे. की जसं आपण म्हणतो आफ्टर फार्मसी असेल, खूप सारे डोमेन्स आहेत. जसं की क्लिनिकल रिसर्चमध्ये 5 डोमेन पडतात. ट्रायल्स ऑपरेशन्स आहे, फार्मेकोव्हिजिलन्स, CDM, मेडिकल बिलिंग, मेडिकल स्क्रायबिंग, रेग्युलेटरी अफेअर्स, हे खूप सारे डोमेन्स आहेत. सो ह्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर आज मुलांना ITमध्ये करिअर करायचं असतं, त्यामुळे थोडीशी माहिती घेतली, प्लस मी क्लासेस केले स्वतः, आणि त्यानंतर मी ह्या इंडस्ट्रीकडे वळालो पूर्णपणे की मुलांना काहीतरी वेगळं देता येईल का आपल्याला. त्यासाठी मग मी स्वतःच एक इन्स्टिट्यूट चालू केलं, ज्याचं नाव आता आहे ॲरिट इन्स्टिट्यूट. बरोबर सर. मग कंपनीचा अनुभव तुमच्या गाठीशी असताना पुन्हा अकॅडमिक्समध्ये वळावं असं का वाटलं? कारण आत्ताच तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुम्ही सिंहगड कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं, ओके. त्याच्या मागं काय कारण होतं? ॲक्च्युली 2 रिझन्स आहेत. माझी पूर्ण फॅमिली ही एज्युकेशन सेक्टरमध्ये आहे. माझे बाबा, माझे काका सगळे ते आहेत. प्लस ज्यावेळेस आमचं M.Pharm कंप्लीट झालं त्यावेळेस आम्हाला टीचर बनायची खूप जास्त आतुरता होती की नाही मुलांना काहीतरी शिकवायचं आहे. ते आपल्याकडून घडतील विद्यार्थी, हे थोडंसं आम्हाला त्यामागे एक रिझन होतं की टीचर बनेल. बट ॲकॅडमिक्समध्ये ज्यावेळेस मी स्वतः एंट्री केली त्यावेळेस जो काही फार्मसीचा सिलेबस असतो तो आणि इंडस्ट्री, जी ॲक्च्युअली इंडस्ट्री आहे फार्मा इंडस्ट्री, ती पूर्णपणे वेगळी आहे. मुलांना थेरॉटिकल नॉलेज मिळतं, बट ते नॉलेज त्यांना तिथे फक्त 10%च उपयोगाचं आहे. त्यांना जर बाकीचे जे काही IT इंडस्ट्री असेल किंवा फार्मा इंडस्ट्री असेल, प्रोडक्शन्स आहे, सेल्स आहे, मार्केटिंग आहे, तिथं त्यांना जर जॉब्स करायचे असतील तर त्यांना पूर्णपणे वेगळं ट्रेनिंग घ्यावं लागतं. जसं आपण म्हणतो की 3rd इयर फार्मसी असते किंवा फायनल इयर फार्मसी आहे, त्यांना प्रोजेक्ट करायला लागतात किंवा त्यांना इंडस्ट्रियल विजिट्स असतात किंवा 1 मंथ इंटर्नशिप करावी लागते करताना. सो ह्यामध्ये कुठेतरी खूप जास्त गॅप आहे की मुलांना ते स्किल्स नसतात. आज मुलांना आफ्टर फार्मसी जर जॉब्स हवे असतील तर त्यांच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स नसतात, किंवा त्यांना एक्सेल माहीत नसतं, किंवा त्यांना कॉम्प्युटर स्किल्स काय असतात ते माहीत नसतं.
सो मेनली हा गॅप जो आहे तो कंप्लीट करण्यासाठी थोडंसं त्यांना कुठेतरी एक्स्ट्रा कोर्सेस, व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस जे असतात ते किंवा डिप्लोमा कोर्सेस आहेत हे देणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे ॲकॅडमिक्समध्ये राहून ते करणं सोपं नव्हतं. त्यामुळे मग ॲकॅडमिक्स सोडून मला ह्या गोष्टी करायला लागल्या पूर्णपणे. बरोबर. मग सर तुम्ही जसं मगाशी सांगितलं आपण बोलताना की तुम्ही सुरुवातीलाच ग्लेनमार्क आणि एमक्यूआर सारख्या कंपन्यांमध्ये काम केलंय. मग तिथे पण तुम्ही ऑन्कोलॉजी सारख्या खूप महत्त्वाच्या विभागामध्ये काम केलंय असं आपलं बोलणं झालं. तर मग तिथे जे लागतं ते ज्ञान आणि आपल्याला फार्मसीमध्ये पुस्तकात जे ज्ञान मिळतं त्यामध्ये साधारण किती तफावत असते? त्याच्यामध्ये खूप जास्त तफावत असते. जसं की आपण आज जसं तुम्ही जसं सांगितलं की मी एमक्यूआरमध्ये काम केलं आहे, ती ॲक्च्युली माझी 3rd इयरची इंटर्नशिप होती करताना. तिथे असं होतं की आज एखादा 3rd इयरचा मुलगा ज्यावेळेस कंपनीमध्ये इंटर्नशिपला जातो त्याला तिथे पॅकेजिंगवर बसवलं जातं किंवा फक्त मशिनरी दाखवली जाते. ॲक्च्युअली त्यांना काम करता येत नाही. त्यामागं मेन रिझन असं असतं की हेल्थकेअर सेक्टर आहे, डिरेक्टली हे पेशंटशी किंवा ह्युमन बिंगशी रिलेटेड आहे. त्यामुळे डिरेक्टली कुठलंही हँडलिंग हे मुलांना दिलं जात नाही किंवा ट्रेनिंगला दिलं जात नाही. आणि कॉलेजेसमध्ये असताना मशिनरीज असतात पण काही ठिकाणी त्या वर्किंग असतात, काही नसतात किंवा त्यांना ट्रेनिंग जे असतं ते स्टाफकडून दिलं जातं, कुठल्याही इंडस्ट्री पर्सनकडून दिलं जात नाही. त्यामुळे मुलांना ते नॉलेज खूप जास्त कमी मिळताना. त्यामुळे तफावत म्हणाल तर ॲटलिस्ट 70-80% खूप जास्त डिफरन्स पडतो की ॲक्च्युअली हँड्स ऑन ट्रेनिंग करणं आणि थेरॉटिकल पार्ट शिकण्यात खूप जास्त फरक आहे. त्यामुळे मुलांना ह्याचं ट्रेनिंग मिळालंच पाहिजे. जर एखादा आपण फार्मसिस्ट घडवतोय किंवा एखादा हेल्थकेअर सेक्टरमध्ये व्यक्ती येतोय तर त्याच्यासाठी ट्रेनिंग ही खूप जास्त महत्त्वाची आणि तो गॅप खूप जास्त मोठा आहे. बरोबर. सर तुम्ही स्वतः लीन 6 सिग्मा ग्रीन बेल्ट आहात. हा टेक्निकल बेस तुमचा पक्का आहे आणि मग त्यावरूनच असं वाटतं की कॉलेजची डिग्री फक्त पुरेशी नाही, मग ॲरिट इन्स्टिट्यूटची इथं एंट्री होते. का वाटतं की ॲरिट इन्स्टिट्यूट सारखे कोर्सेस मुलांनी केले पाहिजेत किंवा अशा कोर्सेस जे व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस तुम्ही सांगितले अशा कोर्सेसमध्ये मुलांनी पार्टिसिपेट करून मगच त्यांना IT इंडस्ट्रीमध्ये काम करणं खूप सोपं जाईल? ॲक्च्युली कॉलेज लाईफ ज्यावेळेस चालू असते मुलांची, जी आता फार्मसी किंवा आमची चालू होती, त्यावेळेस हे कॉलेजकडून मुलांना व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस दिले जातात. ॲक्च्युली जसं लीन सिक्स सिग्मा माझं झालेलं आहे त्यामध्ये ॲक्च्युली फार्मा इंडस्ट्रीमध्ये कमी एरर करून किंवा मनी सेविंग जे असतात, प्रोडक्ट तयार करताना रिसर्च डेव्हलपमेंट ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस किंवा आज ज्यावेळेस एखादा बिझनेस मुलं करत असतात त्यावेळेस कॉस्ट कटिंग करून आपण कसा बिझनेस वाढवू शकतो यासाठी तो कोर्स असतो. बट ॲक्च्युअलमध्ये मुलांना जर IT इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचं असेल तर कॉलेजेसमध्ये असलेलं थेरॉटिकल नॉलेज आणि IT इंडस्ट्रीमधलं नॉलेज हे 100% वेगळं आहे. नॉट इवन 1% सिमिलर. जसं की फार्मसीमध्ये ह्युमन अॅनाटॉमी फिजिओलॉजी आहे किंवा कोलॉजी, हे 2 जे सब्जेक्ट आहेत तेच सब्जेक्ट फक्त आणि फक्त इंटरव्ह्यूसाठी उपयोगाचे आहेत. बट बाकीचं जे काही नॉलेज लागतं, जसं की IT इंडस्ट्रीमध्ये मी सांगितलं 6 ते 7 डोमेन आहेत, त्याचं नॉलेज ॲक्च्युअली PCI सिलेबसनुसार दिलं जात नाही. आत्ता रिसेंटली काही वर्षापूर्वी एक इंट्रोडक्शन झालेलं आहे की मुलांना इलेक्टिव्ह सब्जेक्ट असतात, त्याच्यामध्ये मुलांनी सिलेक्ट करायचं असतं की त्यांना कुठला सब्जेक्ट हवा आहे. जर त्यांनी ते IT ओरिएंटेड घेतलं तर थोडाफार फायदा होऊ शकतो त्यांना. बट मुलांना ॲक्च्युली सॉफ्टवेअर ट्रेनिंग काय असतं किंवा डोमेन जे काही आहेत, मुलांना थेरी वाचून 1%, 2%, 5% एवढ्या गोष्टी समजू शकतात. बट ॲक्च्युली हँड्स ऑन ट्रेनिंग जे असतं ते त्यांना कॉलेजेसमध्ये मिळत नाही मिळताना. त्यामुळे आपण त्यांना जे काही ॲरिट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये देतो त्याच्यामध्ये डिप्लोमा कोर्सेस आहेत, ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्सेस आहेत, प्लस व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस आपण कॉलेजेसमध्ये देताना. व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस कॉलेजमध्ये देण्यामागचं मेन रिझन हेच आहे की मुलांना बेस कळतो. आज समजा एखादा विद्यार्थी फायनल इयरला आहे किंवा 3rd इयरला आहे, तर 3rd इयरला असताना तो हा नाही विचार करत की मी फायनल इयरनंतर काय जॉब करेल. तो कॉलेज लाईफ एन्जॉय करायच्या मूडमध्ये असतो. फायनल इयरला आल्यानंतर शेवटचं वर्ष आहे, मजा करायची असते. बट मुलांना हे समजत नाही की सध्या मार्केटची स्थिती काय आहे. सो आपण मेनली मुलांना हे सांगत असतो ज्यावेळेस आम्ही कॉलेजेसमध्ये सेमिनार घेताना किंवा जे कॉलेज आम्हाला इन्व्हाइट करतात त्यामध्ये आम्ही त्यांना सांगत असतो की डोमेन काय आहेत आणि त्यानंतर कॉलेजने आम्हाला सांगायचं असतं की मुलांना काय द्यायचं आहे. व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस करणं कंपल्सरी असतं मुलांना. एक 4 क्रेडिट सिस्टम असते ॲक्च्युली PCI फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाची. त्यानुसार व्हॅल्यू ॲडेड कोर्स देणं गरजेचं असतं मुलांना. एक कंपल्सरी, विदाऊट ते डिग्री मिळत नाही त्यांना. मॅन्डेटरी. येस, मॅन्डेटरी आहे ते. सो ह्यामध्ये काय होतं,
जर मुलांनी सिलेक्ट केलं की एखादा सब्जेक्ट त्यांना त्यामध्ये करिअर करायचं आहे तर आपण ते कॉलेजेसमध्ये प्रोव्हाइड करतो करताना. बरोबर. त्यांनी फायदा काय होतो की मुलांना बेस कळतो की एक्झॅक्टली त्यांना करिअर काय करायचं आहे. हा त्यांना एक फायदा होतो ॲरेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटकडून की. आणि हे जे सेमिनार्स आम्ही घेताना ते पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट घेतो कॉलेजेसमध्ये. त्यामुळे काय होतं की मुलांना करिअर पाथ मिळतो, त्यांना ॲक्च्युली मार्केट काय आहे. बिकॉज कॉलेजेसमध्ये जे सब्जेक्ट्स आहेत ते पूर्णपणे डिफरंट्स आहेत आणि IT मध्ये करिअर करायचं जे आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. त्यामुळे मग मुलांना ती एक चालना मिळते की नाही आपण ह्यामध्ये करिअर करू शकतो, ह्यामध्ये करिअर करू शकतो. आता खूप सारे असे फ्री कोर्सेस पण मिळतात, गुगलवर असतात, यूट्यूबवर मुलांना माहिती कळते. बट ॲक्च्युअल लर्निंग फेज जी असते ना ती ज्यावेळेस मुलं ॲक्च्युली ऑफलाईन क्लासेस करतात किंवा ऑफलाईन सेशन्स अटेंड करतात, कॉन्फरन्सेस अटेंड करतात ना, त्यावेळेस त्यांना ते नॉलेज येताना. त्यामुळं ॲरेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही डिप्लोमा कोर्सेस जे प्रोव्हाइड करतो, फायनल इयरची मुलं असतील, थर्ड इयरची मुलं असतील, ह्यांना आम्ही डिप्लोमा कोर्स देतो. म्हणजे त्याच्यामध्ये बेस प्लस हँड्स ऑन ट्रेनिंग. जसं की थर्ड इयर आहे, फायनल इयर आहे, तर त्यांचं कॉलेज चालू असताना सॅटर्डे संडे किंवा विकेंड ते जर युटिलाइज करू शकत असतील तर त्यांच्यासाठी डिप्लोमा कोर्सेस असतात. किंवा जर फायनल इयरचा मुलगा आहे त्यांना प्रोजेक्ट असतो फायनल इयरला, तो आम्ही काय करतो करताना आमच्याकडे आम्ही डेमो सॉफ्टवेअर विकत घेतलेले असतात कंपनीजकडून. सो आम्ही त्यांना त्या केसेस प्रोव्हाइड करतो, ते सॉल्व्ह करतात, त्यांना सर्टिफिकेशन एक्स्ट्रा मिळतात. बिकॉज सॉफ्टवेअर ट्रेनिंग कुठलंही कॉलेज प्रोव्हाइड करत नाही. बरोबर. सो आम्ही ते मुलांना देऊ शकतो आमच्या इन्स्टिट्यूटकडून देताना. आणि ह्याचा फायदा 200% त्यांना होतो. जसं की आत्तापर्यंत आमची जर हिस्ट्री बघितली क्लासची इन्स्टिट्यूटची आमच्या, तर त्यामध्ये ज्या मुलांनी फायनल इयरला असताना किंवा थर्ड इयरला असताना आमच्याकडे जॉईन केलेला आहे कोर्ससाठी असेल किंवा व्हॅल्यू ॲडेड कोर्सेससाठी, ज्यावेळेस त्यांची एक्झाम संपते जूनमध्ये किंवा काही काहींची मेमध्ये संपते, पुणे युनिव्हर्सिटी किंवा बाकी डिफरंट असतात. सो ह्यामध्ये काय होतं की मुलांना 6 महिने आधी जे मिळतात विचार करण्यासाठी की आपल्याला करिअर कशात करायचं आहे. सो एक्झाम व्हायच्या आधी मुलांचं फिक्स असतं की मला ह्यामध्ये करिअर करायचं. तुम्ही जर डिग्री झाल्यानंतर विचार करत असाल तर तुमचे पुढचे 6 महिने वाया जातात किंवा त्यावेळेस वेकन्सीज असतील नसतील माहीत नसतं. जून, जुलै, ऑगस्ट किंवा तुम्ही जर म्हणाल की डिसेंबर असेल, जानेवारी असेल, स्पेसिफिक टाईम पिरियडमध्ये कंपनीच्या ओपनिंग निघताना. जर तुम्हाला क्लिनिकल रिसर्चमध्येच करिअर करायचं आहे किंवा स्पेसिफिकली मेडिकल बिलिंगमध्येच करायचं आहे, मेडिकल कोडिंगमध्येच करायचं आहे, एक स्पेसिफिक टाईम पिरियड असतो ज्याच्यामध्ये कंपनीच्या ओपनिंग निघताना. बिकॉज कंपनीजला MNCला माहीत असतं की मुलं आता फ्रेशर्स पासआउट होणार आहेत. सो त्यांची हायरिंग पण फक्त त्याच टाईम पिरियडमध्ये होते. जर तुम्ही पास झाल्यानंतर विचार करत असाल काय करू, तर मुलं कन्फ्युजनमध्ये खूप जास्त असतात. नाही हे करू का ते करू, प्रोडक्शनला जाऊ, सेल्स जाऊ की IT मध्ये जाऊ. त्यामुळे जर कोर्स थोडासा आधीपासून सुरुवात केली, आपण म्हणतो ना की प्रिकॉशन इज बेटर दॅन दी मेडिसिन. सो आपल्याला त्या गोष्टी त्याच्यामध्ये एंटर करता येतात मुलांना, आधीपासूनच आपण त्यांना शिकवू शकतो. किंवा आम्ही इन्स्टिट्यूटमध्ये इंटर्नशिप प्रोव्हाइड करतो मुलांना करताना की हँड्स ऑन ट्रेनिंग मुलांना मिळते. हॉस्पिटलमध्ये मुलं ज्या कंपनीज असतात तिथे मुलं जॉब करताना, त्यामुळे त्यांना कॉर्पोरेट लाईफशी सुद्धा थोडीशी आयडिया येऊन जाते. त्यामुळे बाकीच्या मुलांपेक्षा एक पाऊल आपली मुलं पुढे असतात आणि त्याच्यामुळे त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा प्लेसमेंट रेशो त्यांचा बाकीच्यांपेक्षा खूप जास्त राहतो. त्यामुळे ॲरेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मॅक्सिमम आम्ही स्किल बेस मुलांना रेडी करणं, म्हणजे जॉब रेडी मुलं जी असतात ना ते करायचा प्रयत्न खूप जास्त करतो आम्ही. बरोबर. सर, सिन्स आता आपण डोमेन आणि याविषयी बोलतच आहोत, कुठल्या टर्म्स असतात आणि हे असतं ह्याविषयी पण बोलत आहोत, तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ज्या वेळेला आता फार्मा IT इंडस्ट्री खूप बूममध्ये आहे किंवा लोकांना त्याबद्दल इतकी माहिती नाही आहे, त्याच्या टर्म्स आहेत, त्याच्या काही संज्ञा आहेत, त्याबद्दल लोकांना माहिती नाही आहे. मग आपल्या नवीन प्रेक्षकांसाठी किंवा जे सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांच्यासाठी क्लिनिकल रिसर्च किंवा फार्माकोव्हिजिलन्स सारख्या टर्मबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्की काय असतं बाबा हे काम, आम्हाला जाणून घ्यायचं आहे, असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगाल? मोस्टली कसं असतं की सगळ्यांना माहिती की मेडिकल, एखादा व्यक्ती आजारी पडला की तो मेडिकलमध्ये जातो, गोळी घेतो किंवा त्याला बरं वाटतं. बट ड्रग डेव्हलपमेंट म्हणजे मेडिसिन प्रोडक्ट बनवण्याच्या आधी एक फेज असते पूर्णपणे की ड्रग मॉलिक्यूल आहे, मग त्याच्यामध्ये एक्सिपियन्स असतात, मग ते मशीन थ्रू जातं, मग प्रोडक्ट बनतो. बट हा प्रोडक्ट बनल्यानंतर तो डिरेक्टली मार्केटमध्ये येत नाही. त्याआधी त्याचे ट्रायल्स कंडक्ट केले जातात. ट्रायल्स करणं म्हणजे काय असतं की जर एखादा मेडिसिन आहे, ते मेडिसिन तयार झालं आहे, नवीन आहे, तर ते एखाद्या व्यक्तीसाठी सुटेबल आहे का किंवा त्याचे ॲप्रोप्रिएट रिझल्ट्स मिळत आहेत का, हे सगळं चेक करण्याचं काम हे क्लिनिकल ट्रायल्समध्ये येतं. क्लिनिकल ट्रायल्स हा क्लिनिकल रिसर्चचा मेन बेस आहे. त्याच्यामध्ये ॲक्च्युअली टोटल 5 ते 6 डिपार्टमेंट पडतात क्लिनिकल रिसर्चमध्ये. एक आहे क्लिनिकल ट्रायल्स ऑपरेशन्स, सेकंड वन इज फार्माकोव्हिजिलन्स, देन CDM क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट एक आहे, रेग्युलेटरी अफेअर्स आणि मेडिकल रायटिंग.
टोटली हे 5 डिपार्टमेंट जे आहेत ते क्लिनिकल रिसर्चच्या अंडर येतात येताना. बरोबर. आता ह्या क्लिनिकल रिसर्चमध्ये ट्रायल्स ऑपरेशन ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस आपल्याला गव्हर्नमेंट बॉडीज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. सो क्लिनिकल ट्रायल्स चालू असताना फेज 1, 2, 3 and 4 अशा 4 फेजेस असतात. जसं आपण म्हणतो की कधी कधी डॉक्टर त्यांच्याकडच्या मेडिसिन्स आपल्याला प्रोव्हाइड करताना, राईट. सो त्या असतात शेड्यूल एचच्या अंडर. शेड्यूल एच हे जे ड्रग्स असतात ना ते फक्त आणि फक्त फिजिशियन प्रोव्हाइड करू शकतो, ते आपल्याला मेडिकलवर अवेलेबल होत नाहीत. हा डेटा जो असतो तो डेटा कंपनीज त्यांच्याकडे ठेवते आणि तो गव्हर्नमेंटला पण सबमिट करावा लागतो. जसं की इंडियाची गव्हर्नमेंट बॉडी वेगळी आहे, जसं आपण म्हणतो US आहे, UK आहे, जपान, सगळ्यांच्या गव्हर्नमेंट बॉडीज ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. गव्हर्नमेंट बॉडी काय करतात ॲक्च्युली तर फार्मा कंपन्यांवर रेग्युलेशनचं काम हे पूर्णपणे गव्हर्नमेंट बॉडीचं असतं. जसं इंडियाची CDSCO आहे, आपण US FDA म्हणतो, फूड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, ती USची आहे, UKची वेगळी, ऑस्ट्रेलियाची वेगळी. सो ड्रग डेव्हलपमेंट फेजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. मग ह्यासाठी जे काही लोक काम करण्यासाठी लागतात किंवा जे काही ग्रॅज्युएट झालेली लोकं लागतात ती फार्मा बॅकग्राऊंडची असतात. जसं की आपण म्हणतो B फार्मसी झालं आहे, मास्टर्स झालेलं आहे. त्यानंतर करिअर स्कोप काय, IT मध्ये हे जे 6 ते 7 डोमेन आहेत त्याच्यामध्ये मुलं जॉब करू शकतात करताना. सो सर्वात मेन बेस जो असतो क्लिनिकल ट्रायल्स ऑपरेशन्सचा आहे. त्यानंतर सेकंड येतं फार्मेको व्हिजिलन्स. जसं की 2021-22 नंतर जेव्हा कोविड आला, आपण जे म्हणत होतो की लोकांना साईड इफेक्ट होत आहेत खूप जास्त मेडिसिनचे, जसं की लस घेतली आहे किंवा एखादा आपण म्हणतात की डोलो 650 घेतली आहे पण त्यांना रिॲक्शन झाल्यात. सो ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी नोट डाऊन केल्या जातात कंपनीकडून आणि त्याच्यावर काम केलं जातं की बाबा हे का झालंय किंवा हा एरर काय येतोय, आणि हे एरर सॉल्व्ह करायचं काम हे PV म्हणजे फार्मेको व्हिजिलन्स डिपार्टमेंट आणि CDM डिपार्टमेंटचं असतं. डोस कॅल्क्युलेशन्स, किती डोस गेला पाहिजे, काय गेला पाहिजे, हे काम CDM वाल्यांचं असतं. त्याच्यामध्ये मोस्टली बायोस्टॅटिस्टिक यूज केलं जातं. बायोस्टॅटिस्टिक्सचे फॉर्म्युले यूज केले जातात आणि ॲप्रोप्रिएट डोस कॅल्क्युलेट केला जातो करताना. किंवा ट्रायल चालू असताना किती पेशंट आहेत, राईट. पेशंटला आपल्याला इन्फॉर्म कन्सेंट फॉर्म द्यावा लागतो की आज समजा एखादा व्यक्ती आपल्या ट्रायलमध्ये एनरोल होतोय, राईट. एनरोल व्हायच्या आधी आपल्याला त्याला समजून सांगावं लागतं की आपण काय करतोय, त्यांना कुठलं ड्रग देतोय काय. सो हे सगळं करण्यासाठी फार्माची मुलं लागतात. ज्या मुलांचं B फार्मसी M फार्मसी झालेलं आहे ती मुलं तिथे जॉबसाठी लागतात. ते ॲज अ CRC क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात. आणि हा एक्सपिरियन्स जो असतो CRCचा तो पुढे PV डिपार्टमेंट असेल, CDM असेल, सगळीकडे काउंट केला जातो. बिकॉज आपण असं म्हणतो की एक झाड आहे, झाडाचं मूळ जर व्यवस्थित असेल तर पूर्ण झाड व्यवस्थित उभं राहतं, ते हालतसुद्धा नाही किती वादळ येऊ द्या. सेम कन्सेप्ट ही फार्मामध्ये आहे क्लिनिकल रिसर्चमध्ये. जर एखाद्या मुलाला, विद्यार्थ्याला जर क्लिनिकल ट्रायल्सचं नॉलेज असेल तर तो विद्यार्थी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये व्यवस्थित काम करू शकतो. जे आपण सध्या म्हणतो की खूप जास्त ले ऑफ्स होतात, कंपनी काढतीये, कंपनी अशाच व्यक्तीला काढते की ज्याला नॉलेज नाही किंवा स्किल्स नाही आहेत. सो ट्रायल्स ऑपरेशन्समध्ये जे काही स्किल्स तुम्हाला मुलांना येत असतात ते मुलं सगळीकडे अप्लाय करतात. त्यामुळे कंपनीचे ले ऑफ्स जे होतात, जर एखाद्याला ट्रायल्स ऑपरेशनचा एक्सपिरियन्स असेल तर तो व्यक्ती कधीच काढला जात नाही. बिकॉज त्याला बेस माहिती आहे, ट्रायल कशी कंडक्ट करतायत, त्यामुळे त्याला त्यातलं पूर्ण नॉलेज असतं. PVमध्ये मोस्टली मुलांना सॉफ्टवेअर काय असतं माहीत नसतं. आज समजा एखादा विद्यार्थी कॉलेज लाईफमध्ये आहे किंवा इवन आम्ही जरी कॉलेज लाईफमध्ये असो, लॅपटॉप आल्यानंतर गेम खेळ, पिक्चर बघ, ह्याच गोष्टी असतात. बट एक्सेल जरी आपल्याला माहीत असलं की सेल्स काय असतात किंवा फॉर्म्युले 1-2 माहिती असतात, बट ज्यावेळेस तुम्ही केसेस सॉल्व्ह करत असता त्यावेळेस तुमच्यासमोर लाखोंचा डेटा असतो किंवा इवन हजारांचा डेटा असतो. तर तो डेटा तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असेल किंवा तुम्हाला एखादा कॉलम डिरेक्टली ॲट दी एंड न्यावा लागतो किंवा फॉर्म्युलेज ॲट अ टाईम लावावे लागतात, सम करावे लागतं, ॲव्हरेज करावं लागतं, तर मुलांना हे करता येत नाही. त्यामुळे आपण मुलांना मोस्ट प्रोबॅबली ह्या गोष्टी द्यायचा जास्त प्रयत्न करतो की त्यांचं स्किल्स, VLOOKUP असेल, HLOOKUP असेल, पायवट टेबल्स कसे करायचे किंवा बेसिक फॉर्म्युले. एखादा डॉक्युमेंट ओपन आहे, एका डॉक्युमेंटमध्ये दुसऱ्या डॉक्युमेंट कसं जायचं डिरेक्टली, आज विदाऊट माऊस तुम्ही कसं करू शकता हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आज एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही जर IT मध्ये जॉबला लागलात तर कंपनीमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 15 ते 20 केसेस सॉल्व्ह करायला होता डेलीच्या. जर तुम्हाला स्किल्स नसतील, कॉम्प्युटर स्किल्स, तुम्हाला एक केस सॉल्व्ह करायला 2 तास जातात. बट ते जर स्किल्स असतील तर ती व्यक्ती 15 ते 20 मिनिटात करू शकते. आणि इन्सेंटिव्ह बेस्ड जॉब खूप जास्त आहेत फार्मा IT इंडस्ट्रीमध्ये, त्यामुळे तो एक डिफरन्स राहतो. आज एखादा विद्यार्थी म्हणतो की नाही सर PVला स्कोप नाही आहे किंवा व्हेकन्सीज निघत नाही आहेत किंवा सर CRCज आम्ही करतो तर आम्हाला पॅकेजेस मिळत नाही स्टार्टिंगला. बट आजच्या जनरेशनचा एकच प्रॉब्लेम आहे, तुम्ही ट्रेनिंग घ्यायला नाही म्हणता. आज एखादा डॉक्टर तुम्ही जर नवीन असेल तर आपल्या आईवडिलांना आपण नेतो का? नाही नेत. बट तो जो एक्सपिरियन्स असेल MD, तुम्ही तिथे ₹1000 घालवाल.
खालच्या डॉक्टरला 100, नवीन डॉक्टर जो असतो त्याला आपण 100 रुपये पण देत नाही. एक्सपिरियन्सवाला का बघतो? कारण की तो ट्रेन आहे. तुम्ही ज्यावेळेस पासआउट होता ग्रॅज्युएशन नंतर, त्यानंतर तुम्हाला स्वतःला 2 वर्ष दिली पाहिजेत बरोबर. की नाही मला ट्रेनिंग घ्यायची आणि त्याच्यानंतर मला करिअर स्कोप मिळेल. मुलांना आजकाल ते मूवीजमध्ये बघून आज झालंय की कॅबनी जातोय, 5 लाखाचं 10 लाखाचं पॅकेज आहे. नाही, आपण हेल्थकेअर सेक्टरमध्ये आहोत. हेल्थकेअर सेक्टरमध्ये डिरेक्टली ह्युमन बिंग इन्व्हॉल्व आहे, एक जिवंत व्यक्ती इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे तिथे ट्रेनिंग घेतल्याशिवाय, जसं आपण म्हणतो की ICGCP गाईडलाईन्स असतात किंवा GCP गाईडलाईन, गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस असतात, त्याच्या अंडर तुम्हाला ट्रेन असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळं सध्याच्या मुलांनी जर थोडासा फोकस त्यांचा ट्रेनिंगवर दिला, लॉंग टर्म ग्रोथ खूप जास्त आहे. तुम्ही जर शॉर्ट टर्मचा विचार करत असाल ना की नाही सर स्टार्टिंगला आम्हाला पॅकेजेस हवेत, फक्त पॅकेजेस द्या नंतर आम्ही आमचं बघतो, तर ले ऑफ्स खूप जास्त होतात. पण तुम्ही ट्रेन होऊन एखाद्या ठिकाणी गेलात ना, कंपनी काढताना 100 पैकी 70 लोकांना काढते, 30 लोकांना ठेवते. का? 30 लोक ट्रेन आहेत, 70 लोकांना का काढते? प्रोजेक्ट संपलाय, निघून जा. त्यामुळे तुमचे स्किल्स जे आहेत ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत विथ दी हेल्प ऑफ क्लिनिकल रिसर्च नॉलेज. त्याच्यामुळे क्लिनिकल रिसर्च डिपार्टमेंट जे आहे त्यात जर तुम्हाला जॉब करायचा असेल, तुम्हाला डोमेनचं नॉलेज ॲज वेल एज स्किल्स हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत. त्यामुळं जर क्लिनिकल रिसर्चमध्ये करायचं असेल तर हे 5 ते 6 डोमेन प्लस स्किल्स हे महत्त्वाचे. सर, आता सध्या आपण ज्या वेळेला IT जॉब असं म्हणतो, ह्या गोष्टीकडे बघताना बऱ्याच लोकांच्या मनात असं असतं की IT जॉब म्हणजे 9 to 5 ऑफिसचा जॉब झाला. मग लॅबमध्ये किंवा फील्डवर ज्याला कामच करायचं नसेल अशांसाठी यामध्ये काही ऑप्शन आहेत का? फार्मा इंडस्ट्रीमध्ये काही ऑप्शन आहेत का? आणि मग सध्या जी मेडिकल स्क्रिबिंग, मेडिकल रायटिंगची चर्चा चालू आहे ती याच्याशीच रिलेटेड आहे का? आता जसं तुम्ही म्हणलात की आफ्टर फार्मसी मुलं काय काय करू शकतात, सो प्रोडक्शन आहे, सेल्स आहे, मार्केटिंग आहे. ज्यांना फील्ड वर्क नाही करायचं ना, त्यांच्यासाठी फक्त ट्रायल्स ऑपरेशन हा एक पार्ट जर सोडला तर मग PV आहे, CDM आहे, मेडिकल रायटिंग, स्क्रायबिंग, मेडिकल बिलिंग, त्याच्यामध्ये टोटल 6 ते 7 डिपार्टमेंट्स पडतात. सो असे टोटल 6 ते 7 डोमेन आहेत की डिरेक्टली त्यांना IT मध्ये करिअर करता येतं. क्लिनिकल ट्रायल्स हा फक्त फील्ड वर्क आणि रिसर्चचा पार्ट पडतो. जसं आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला रिसर्चमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे किंवा त्याला फील्ड वर्कसुद्धा थोडंफार करायला आवडतं, तर तो ट्रायल्स ऑपरेशनला जाऊ शकतो. बट हे करताना त्यांना IT सपोर्ट पण लागतो, नुसतं फक्त रिसर्चचा पार्ट नसतो, त्यांना थोडंफार ITचं काम पण राहतं. त्यामुळे ट्रायल्स ऑपरेशन हा रिसर्च प्लस ITचा पार्ट राहतो. आणि फक्त जर डेस्क जॉब हवा असेल तर खूप जास्त डोमेन आहे, जसं की आत्ता मी सांगितलं PV, CDM, यामध्ये मुलं करू शकतात करताना. बट डिरेक्टली त्यामध्ये व्हेकन्सीज थोड्याशा कमी निघतात, बिकॉज कंपनी पण खूप जास्त विचार करते करताना मुलांना घेताना की तो मुलगा ट्रेन आहे का, त्याला नॉलेज आहे का, किंवा त्याचे स्किल्स काय आहेत. आणि आजच्या जनरेशनचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा येतो की कम्युनिकेशन स्किल्स खूप जास्त वीक असतात. म्हणजे कॉलेज लाईफ चालू असताना त्यांना कुठेही कॉलेजेसमध्ये प्रेझेंटेशन द्यायला लावत नाहीत, किंवा फ्रेंड सर्कल असतो आपण पूर्णपणे मराठीमध्ये बोलतो. आता जर आपण म्हणतो की नाही मी मराठी आहे, आपण बोलतो, घरात मराठी बोललंच पाहिजे. बट ज्यावेळेस तुम्हाला कंपनीमध्ये जॉब लागतो, तुम्हाला US क्लायंटशी बोलावं लागतं किंवा फॉरेन क्लायंटशी बोलावं लागतं, तर ते क्लायंट काही आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये बोलत नाहीत. तुम्हाला ॲटलिस्ट कम्युनिकेशनमध्ये फ्लुएन्सी हवी आहे, प्लस क्लायंटशी बोलता येईल, ॲटलिस्ट एवढं तरी इंग्लिश मुलांना आलं पाहिजे. आणि मुलांचं कसं असतं, ते कम्फर्ट झोनच्या बाहेर जात नाहीत. आज आम्ही मुलांना सांगितलं की नाही तुम्ही थोडं ॲटलिस्ट इंग्लिशवर फोकस करा किंवा बेसिक ग्रामरवर फोकस करा. आज सध्या कंडिशन अशी आहे, आम्ही कॉलेजेसमध्ये भरपूर जाताना मुलांना जर विचारलं ना की इंट्रोड्यूस युअर सेल्फ किंवा तुम्ही काल काय केलं इंग्लिशमध्ये सांगा, ते नॉर्मली सांगतात सर उठलो आम्ही कॉलेजला आलो हे ते. आज कॉन्व्हेंटच्या पहिल्या दुसरीच्या मुलाला जरी विचारलं तरी तो व्यवस्थित सांगतो. का? बिकॉज त्यांना ते रुजवलं जातंय. आत्ताची जी जनरेशन आहे त्यांना हे सांगताच येत नाही. आणि कंपनीला फक्त एवढंच हवं आहे की जर एखादा क्लायंटनी क्वेश्चन केला तर तो रिस्पॉन्ड कसा करेल किंवा त्याच्या बोलण्यामध्ये फ्लुएन्सी आहे का. आज मुलं बोलताना एखादा इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला इंग्लिशमध्ये, त्याला जर बोलता नाही आलं तर तो डिरेक्टली मराठीमध्ये बोलायला सुरुवात करतो. बट आपल्या रिझ्युमेमध्ये हे लिहिलेलं असतं की आपल्याला इंग्लिश नंतर हिंदी येते, मराठी येते. त्यामुळं मुलं काय डिरेक्टली मराठी बोलतात, ॲटलिस्ट गो फॉर हिंदी. रिजेक्शन असंही पडणारच आहे, बट त्यांना जर वाटलं की ह्याच्याकडे नॉलेज आहे फक्त एक्सप्रेस करता येत नाही, तर एखाद्याच कंपनी चान्स पण देऊ शकते तुम्हाला. त्यामुळे मग तो एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. प्लस मुलांना सॉफ्टवेअर्स माहीत नसतात, आणि सॉफ्टवेअर माहीत असणं का महत्त्वाचं आहे, बिकॉज नॉलेज तुम्हाला यूट्यूबवरनं पण मिळतं. सॉफ्टवेअर तुम्हाला कुठेही यूट्यूबवर मिळत नाही, गुगलवर मिळत नाही, तुम्हाला ते ट्रेनिंगच घ्यावं लागतं. त्यामुळे मग ज्यांना IT डेस्क जॉब हवेत त्यांना तरी ॲटलिस्ट स्किल्स अपग्रेड करणं खूप जास्त गरजेचं आहे.
असं मला तरी वाटतं. बरोबर. आत्ता सिन्स आपण करिअर आणि डोमेन ह्या गोष्टींबद्दल बोलत आहोत, बऱ्याचदा काय होतं स्पेसिफिकली मुलींच्या लाईफमध्ये लग्नानंतर म्हणा किंवा घरच्या काहीही अडचणींमुळे म्हणा करिअर ब्रेक होतो किंवा करिअर ब्रेक घेतला जातो, घ्यावा लागतो. मग तत्सम क्षेत्रात म्हणजे फार्मामध्ये असेल, क्लिनिकल रिसर्चमध्ये असेल, ज्या वेळेला आपण नव्याने करिअर चालू करू इच्छितो त्यावेळेला काय करता येऊ शकतं किंवा ॲरिट इन्स्टिट्यूटचे जे व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस आपण मगासपासून त्याबद्दल बोलतोय ते कोर्सेस किती उपयुक्त ठरतात अशा वेळेला ज्या विद्यार्थ्याचं ऑलरेडी शिक्षण झालंय, मधी ब्रेक पडलाय पण आता त्याला नव्याने सुरू करायचंय बुवा, अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल? ॲक्च्युली करिअर ब्रेक ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये मेन इश्यू एकच येतो की करिअर गॅप खूप जास्त जो असेल, बरोबर, IT कंपनीज 2 वर्ष 3 वर्ष इतका गॅप जो आहे तो कव्हर करू शकतात, काही प्रॉब्लेम येत नाही. ते म्हणतात की नाही फॅमिली इश्यू आहे, मेडिकल काही प्रॉब्लेम आहे. बट ॲक्च्युली प्रॉब्लेम कुठे येतो, जर तुमचा गॅप असताना तुम्ही जर स्किल अपग्रेड करत आहात कंटिन्युअस, भले ते ऑनलाईन बेसिसवर असो, बट जर अपग्रेड करत असाल तर कंपनी तुम्हाला घेताना आणि त्यांना वर्क फ्रॉम होमचे चान्सेस सुद्धा खूप जास्त मिळतात. IT हेल्थकेअर म्हणजे फार्मा IT हेल्थकेअर जे आहे त्याच्यामध्ये आफ्टर 1 इयर किंवा 2 इयर्स मोस्टली कंपनी तुम्हाला प्रेफरन्स देते वर्क फ्रॉम होम करण्यासाठी. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला माहिती आहे की बाबा मला पुढे आयुष्यात करिअर गॅप पडणारच आहे माझा, जसं तुम्ही म्हटलात की मुलींना करिअर गॅप बसतोच असून तसा, तर त्यावेळेस काय करू शकतात मुली की करिअर चूज करतानाच तुम्ही असं करा जिथे तुम्हाला वर्क फ्रॉम होम मिळेल, बरोबर, ऑर एल्स तुम्ही त्याच्यामध्ये स्किल्स अपग्रेड करून, समजा 2 वर्षाचा गॅप आहे, 2 वर्षात खूप जास्त टेक्नॉलॉजी पुढे जाते, त्यानुसार तुम्ही जर तुमचे स्किल्स अपग्रेड करत राहिलात तर त्यांना त्याच्यामध्ये फायदा खूप जास्त होतो. आणि ॲरेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही मुलांना मोस्टली त्या गोष्टी सुद्धा प्रोव्हाइड करतो की समजा एखादी व्यक्ती 2023ला पासआउट झाली, 2 वर्षाचा गॅप आहे, त्यानंतर काय करायचं, आता 2026 आहे, ऑलरेडी फ्रेशर्स मुलं आहेत, बरोबर, मग ऑलरेडी भरपूर सारे जॉब्स अवेलेबल राहत नाहीत काही वेळेस किंवा असतात पण आम्हाला कसं अप्रोच करायचं माहीत नसतं, बरोबर. तर त्यावेळेस मुलांना आम्ही तो करिअर पाथवे आमच्या इथे व्यवस्थित समजून सांगत असतो आणि ते आपल्याला करता येतं. बरोबर. ह्या सर्व गोष्टींसोबत बोलताना हे लक्षात नक्कीच येते की पुढच्या 5 वर्षात हेल्थकेअर आणि IT इंडस्ट्री एकत्र येऊ पाहत आहेत किंवा त्यात नवीन जे अपग्रेड होत आहेत त्यासाठी काय वाटतं तुम्हाला की विद्यार्थी आजचे तयार आहेत का, किंवा जर नसतील तर त्यांनी कसं तयार राहिलं पाहिजे? आता ह्यात मेन गोष्ट ही आहे, सगळ्यांनाच माहिती AI. बरोबर. मुलांना माहित नसते AI काय आहे, त्यांना फक्त माहिती आहे ChatGPT म्हणजे AI. ChatGPT म्हणजे फक्त AI नाही, खूप जास्त डीप आहे. बरोबर. ॲक्च्युली समजा आज माझी स्वतःची कंपनी आहे, ॲज अ ओनर म्हणून मी काय विचार करणार, मला माझा पैसा कसा वाचवता येईल, त्यामुळे टेक्नॉलॉजी ह्या यूज केल्या जातात AIच्या पूर्णपणे, सॉफ्टवेअर अपग्रेड केले जातात त्याच्यामध्ये करताना. आता ह्याच्यामध्ये काय होतं मेनली की फार्मामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये AI आलेलं आहे, जसं की ट्रायल्समध्ये सुद्धा AI यूज केलं जातं, PVमध्ये सुद्धा केलं जातं, मेडिकल कोडिंगमध्ये सुद्धा केलं जातं यूज AI. ह्यामध्ये काय होतं आहे की आधी जे 100 लोक काम करत होते त्याच्याऐवजी फक्त 10 जण काम करू शकतात. म्हणजे आता फक्त ऑडिटर किंवा काम झालेलं आहे पण त्याच्यातलं आपल्याला फक्त फिल्ट्रेशन करायचं आहे तरच तो व्यक्ती लागतो. मग सध्याची जनरेशन त्यासाठी तयार अजिबात नाही आहे. त्यांना असं वाटतं की AI म्हणजे आपण कुठले तरी पायथॉनचे कोर्सेस केले पाहिजेत किंवा पॉवर BI केलं पाहिजे. मला फक्त एवढं एक सांगायचं आहे की आपण फार्मा फील्डचे आहोत, आपण हेल्थकेअर बॅकग्राऊंडचे आहोत. तुम्ही ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत जसं की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची मुलं जावा करतात किंवा पॉवर BI करतात, त्यांना जॉब इझिली लागतात का, कंपनी क्रायटेरिया असतात. आज कंपनी तुमची इलिजिबिलिटी बघते की तुम्ही नेमके काय आहात. बरोबर. जर तुम्ही फार्मा बॅकग्राऊंडचे असाल तर तुम्ही तिथे रिजेक्ट होऊन जाता डिरेक्टली, तुम्ही तिथे अप्लाय नाही करू शकत. बट AI साठी खूप सारे कोर्सेस, इवन आम्ही सुद्धा कोर्सेस आता लॉन्च केलेले आहेत. ट्रायल्स ऑपरेशनमध्ये AI कसं काम करतं त्याचं सर्टिफिकेशन आपण मुलांना देताना, किंवा PVमध्ये काम करताना ChatGPT कसं यूज केलं जातं, किंवा खूप सारे सॉफ्टवेअर्स आहेत ते कसे यूज केलं जातं, तर ह्याचं आम्ही मुलांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. इव्हन इफ जसं तुम्ही आत्ता मागाशी म्हटलात की व्हॅल्युएटेड कोर्सेस, कॉलेजेसमध्ये आम्ही मुलांना हे कोर्स द्यायला आत्ता सुरुवात केली आहे की जर एखाद्याला रिसर्च करायचा आहे, एखाद्याला PVमध्ये करिअर करायचं आहे, तर पुढे जाऊन जॉब ऑपॉर्च्युनिटी काय राहतील आणि त्यासाठी तुम्हाला काय आलं पाहिजे AI मधलं, हे आपण आपल्या कोर्स थ्रू मुलांना देत असतो. इवन इफ जसं एखादा व्यक्ती प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतो, डिरेक्टली प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा आजकाल रेडी होतात विथ द हेल्प ऑफ AI. त्यामुळे आम्ही मुलांना ह्याच्याबद्दल अपग्रेडेशन कंटिन्यूअस देत असतो. इवन आमचे जे कोर्सेस आहेत, डिप्लोमा कोर्सेस किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा जो आहे, त्याच्यामध्ये आम्ही मुलांना ह्या गोष्टी शिकवतो ॲक्च्युली. कारण काय होतं
की आमचं फक्त असं नाही आहे की मुलांना जॉबला लावायचं आहे, मुलांना जॉब लागल्यानंतर मुलं टिकली पाहिजेत जॉबमध्ये, हे जास्त महत्त्वाचं आहे. आज तुम्हाला जॉब 6 महिने नाही पण 7 महिन्यात 1 महिना अजून वाढून लागेल, कधी ना कधी जॉब लागतोच. जर तुमचे स्किल्स आहेत तर तुम्हाला जॉब हा लागतोच. जरी वेकन्सीज नसल्या कधी ना कधी वेकन्सी येतात, कंपनी विदाउट वेकन्सी राहत नाही. सो ते आल्यानंतर मुलांना जॉब मिळेल ह्याची गॅरंटी आपली असते. प्लस ते जॉबमध्ये कसे टिकतील ह्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आत्ता आपण सिन्स कोर्सेस आणि व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस आणि आपलं इन्स्टिट्यूट कसं काम करतं याबद्दल बोलत आहोत, तर मला ॲरिट इन्स्टिट्यूटविषयी अजून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल आणि प्रेक्षकांनासुद्धा नक्कीच आवडेल. तर मी तुम्हाला त्याबद्दल असं विचारू इच्छिते की आपल्या डॉक्युमेंटरीमध्ये मी असं बघितलं होतं, असं वाचलं होतं की प्युअरली थेरॉटिकल ट्रेनिंग आपण देत नाही, आपण खूप प्रॅक्टिकल बेस्ड ट्रेनिंग देतो. तर मग त्यामध्ये केस स्टडीज असतील जसं तुम्ही मगाशी सांगितलं किंवा मॉक इंटरव्ह्यूज असतील, याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होतो? आता मी एक स्टेप बाय स्टेप सांगतो की एक डिपार्टमेंट आहे, फर्स्ट डिपार्टमेंट. आता आपण टोटल 6 ते 7 डिपार्टमेंट्स मुलांना शिकवतो. पहिला आहे ट्रायल्स ऑपरेशन्स. ट्रायल्स ऑपरेशन्समध्ये मुलांना ॲक्च्युली SOP काय असते, ICGCP गाईडलाईन कशा अप्लाय करायच्या, त्याच्यानंतर समजा एखादा ऑडिट आलं आहे तर ऑडिटसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात, ते डॉक्युमेंट कसे सबमिट करायचे, इथपासून आपण मुलांना केसेस दिलेले असतात. आम्ही डिरेक्टली एक संच बनवलेला आहे, म्हणजे डिरेक्टली एक सेट आहे, तो आपण मुलांना देत असतो. मुलं काय करतात, ते केसेस सॉल्व्ह करतात, तिथे ॲक्च्युली सॉल्व्ह करतात. बिकॉज त्याचा फायदा काय होतो, ज्यावेळेस तुम्ही जॉबला जाताना तुमच्यासाठी काहीच नवीन नसतं. बरोबर. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्टिव्हिटी देता एखाद्या कंपनीमध्ये, कंपनी तुमचा खूप जास्त विचार करते करताना. आज समजा एखादा न शिकलेला विद्यार्थी किंवा शिकलेला विद्यार्थी, दोघं जण जॉबला लागले, तिथला जो काही ओनर आहे, डायरेक्टर आहे, फाउंडर आहे किंवा सिनियर आहे, तो अशाच व्यक्तीला पुढे नेतो की ज्याला माहिती आहेत गोष्टी किंवा तो इझिली करतोय किंवा त्याला नॉलेज आहे. सो जसं की आता मी ट्रायल्स तुम्हाला सांगितलं, तसंच फार्माकोव्हिजिलन्समध्ये आम्ही काय करतो करताना की ज्या ॲक्च्युली केसेस PVमध्ये कंपनीमध्ये यूज होतात किंवा ज्या सॉल्व्ह केल्या जातात, आम्ही तशाच डमी केसेस बनवलेल्या बनवताना. त्याचा फायदा काय होतो मुलांना की एखादा शिकलेला विद्यार्थी आहे किंवा एखादा न शिकलेला गेला आहे, तर कंपनीमध्ये आमचा शिकलेला जो विद्यार्थी असतो तो विद्यार्थी एखादी केस 15 ते 20 मिनिटं सॉल्व्ह करतो करताना. त्यामुळे त्याच्या मॅक्सिमम केसेस सॉल्व्ह होतात. त्याच्यामुळे कंपनीमध्ये ग्रोथ जी मुलांना मिळते ना, ती खूप जास्त मिळते रादर दॅन दी जो विद्यार्थी शिकून गेलेला नाही आहे. त्याच्यामुळे ॲरिट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मोस्टली आम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर थोडासा भर देतो. किंवा जसं आपण म्हणतो की एक्सेल आहे किंवा टायपिंग टेस्ट आहे. आता टायपिंग टेस्ट का महत्त्वाची आहे, जर आपल्याला एखादी केस सॉल्व्ह करायची असेल तर आपला टायपिंग स्पीड हा खूप जास्त महत्त्वाचा असतो. किंवा एखादा विद्यार्थी जर कॉलेज लाईफमध्ये असेल तर त्याला कॉलेज लाईफमध्ये असताना हे माहितीच नसतं की कीबोर्डवर कीज कुठे असतात. लाईक अल्फाबेटिकली ते काही सिरियल वाईज नसताना त्याच्यात मुलांना A कुठे आहे, B कुठे शिकावं लागतं. किंवा काही मुलं एका बोटाने टायपिंग करताना किंवा त्यांना अल्ट कुठे शोधावं लागतं, स्पेस कुठे शोधावं लागतं. त्यामुळे आम्ही मॅक्सिमम मुलांना स्किल्स ओरिएंटेड प्रॅक्टिकल ज्या काही असतील ना त्या गोष्टींवर थोडासा भर देतो, ज्याने त्यांची ग्रोथ खूप जास्त होते होताना. बरोबर. सर, मगाशी बोलण्यातूनच आपण सांगितलं आम्हाला की शिक्षकी पेशा जो आहे तो आपल्या रक्तातच आहे. आपले वडील असतील, आपले काका असतील, हे याच क्षेत्रात काम करतात. किंवा आपण स्वतः आपल्या विद्यार्थी दशेत असताना स्ट्रीट प्ले असेल, अँकरिंग असेल, अशा विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतलेला आहे, सहभाग नोंदवलेला आहे. मग त्या सगळ्याचा उपयोग ॲरिट इन्स्टिट्यूटमधल्या विद्यार्थ्यांना शिकवताना कसा केला जातो किंवा त्यांना बांधून ठेवण्यासाठी कसा केला जातो? आता ॲक्च्युली आजकालचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं असं आहे की मुलांना एकत्र ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही कॉलेज लाईफमध्ये असताना स्टेज प्ले केले किंवा आम्ही इव्हेंट भरपूर सारे केले. इवन इफ मी स्टाफ असताना आम्हाला मुलांना एकत्र ठेवायला लागायचं. त्याचा फायदा इकडे खूप जास्त होता ना की आज जर एखादा ग्रुप, एक 25 मुलांची बॅच असते, जर मुलं एकमेकांशी कनेक्टेड असतील तर एखादा जर जॉबला लागला तर तो दुसऱ्यांना रेफरन्सेस प्रोव्हाइड करतो. किंवा एखादा मुलगा जॉबला लागत नाही आहे, त्याचे स्किल्स कमी पडत आहेत, तर हे मित्र मिळून त्याला थोडं एनकरेज करतात नाही तू हे कर ते कर. बिकॉज काय होतं की ज्यावेळेस एक शिक्षक म्हणून आम्ही मुलांना सांगतो, मुलं पटकन ऐकत नाहीत, पण मित्राने सांगितलं की लगेच ऐकतात. त्यामुळे आम्ही कल्चरल ॲक्टिव्हिटीज ज्या असतील किंवा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील, माझ्या मुलांना महिन्यातून एकदा तरी आम्ही स्पोर्ट्स खेळायला नेतो. किंवा जे काही आपण गणपती म्हणतो किंवा गौऱ्या असतात किंवा लक्ष्मी असतात, तर त्यावेळेस आम्ही मुलांना एकत्र आणतो, आम्ही त्यांना डेकोरेशन करायला लावतो. ह्याने काय होतं, ते एकमेकांना कनेक्टेड होतात. मोस्टली आम्ही प्रत्येक बॅचची एखादी ट्रिप तरी बाहेर नेतो. का तर ज्यावेळेस मुलं एकमेकांना कनेक्ट होतात ना, ते एकमेकांचं ऐकतात. म्हणजे आज मी जर एखाद्या विद्यार्थ्याला म्हटलं नाही तुझं हे कमी आहे,
तुझं इंग्लिशच वीक आहे, तर तो काय म्हणतो नाही माझं चांगलं आहे सर, तुम्ही मला काही सांगता का. पण हे ज्यावेळेस मित्र सांगतो त्यावेळेस तो ऐकतो त्याचं बरोबर. आणि तो त्याच्यावर काम करायला सुरुवात करतो. त्यामुळे मग एकत्र राहून ते ज्यावेळेस काम करतात ना त्यावेळेस त्याचा फायदा जास्त होतो. त्यामुळे ते जे मी कॉलेज लाईफला केलं किंवा मी ज्यावेळेस स्टाफ होतो त्यावेळेस जे स्किल्स माझ्यामध्ये आले ते मला इथे अप्लाय करायला खूप जास्त माझ्या क्लासच्या ग्रोथसाठी खूप चांगलं आहे. क्लास ग्रोथबद्दल आपण बोलत आहोत आणि एकूणच ॲरिट इन्स्टिट्यूटची हिस्ट्री पाहता बऱ्याच मुलांना खूप चांगल्या चांगल्या हुद्द्याच्या आणि खूप चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये आपल्याकडून नोकरीची संधी मिळालेली आहे. आणि इवन आपण खूप ठामपणे असं सांगताना की आम्ही प्लेसमेंटची गॅरंटी देत नाही पण योग्य संधी नक्की देतो. सो हा जो प्रामाणिकपणा आहे आजच्या जगात जिकडे फक्त क्लासेसमध्ये ॲडमिशन भरवण्यासाठी सांगितलं जातं की बाबा नाही 100% प्लेसमेंटची गॅरंटी, 101% प्लेसमेंटची गॅरंटी, अशा गोष्टी जिथं बोलल्या जातात तिथं गॅरंटी नाही पण योग्य संधी, हा जो प्रामाणिकपणा आहे तो विद्यार्थ्यांना आणि पालकांना कसा भावतो. आता कसं होतं की आम्ही शिक्षक बॅकग्राऊंडचे असल्यामुळे असं होतं की एखाद्याला फसवायचं नाही आपल्याला. आम्ही बॅचेस घेताना बाकीच्यांसारखी 100-100ची मुलं घेत नाही, 25 बॅच असते. बट रेस्ट्रिक्शन्स कुठे येतात की आज विद्यार्थ्याला जर इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे तर तिथे जाण्यासाठी काय काय लागतं हे आपण शिकू शकतो. बस आज एखादा विद्यार्थी ज्यावेळेस बाहेरून पुण्यामध्ये शिकायला येतो, आमच्या क्लासमध्ये क्लास करायला येतो, त्यावेळेस मेन प्रॉब्लेम काय होतो की शिकवणं आमचं काम आहे पण तो कसा ॲडॅप्ट करतोय, इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तो कसा उत्तर देतो हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. किंवा काही काही कंपनीत असे असतात की ना फक्त वॉक इनलाच जावं लागतं कंपल्सरी. तर आम्ही काय करतो मुलांना की स्टार्टिंगला ज्यावेळेस नवीन नवीन क्लासला तर आम्ही वॉक इनला एखादा विद्यार्थी पाठवतो का, त्याला अनुभव येतो की इंटरव्ह्यू कसा असतो. बिकॉज त्यांनी कधी आत्तापर्यंत इंटरव्ह्यू दिलेले नसतात. त्यामुळे आमची एक फर्स्ट स्टेप असते की तो एकदा जाऊन ये, मार्केट काय आहे हे बघून ये. त्याच्यानंतर आपण काय करतो, मुलांना मोस्टली रेफरन्सेस प्रोव्हाइड करतो. करताना रेफरन्सेस म्हणजे काय, इंटरव्ह्यू शेड्यूल करायचं काम हे आमचं असतं. एक इन्स्टिट्यूट म्हणून आम्ही काय करू शकतो ते आम्ही 100% देतो. आता हे काही कॉलेज नाही किंवा स्कूल नाही, डोनेशन भरलं आणि जॉबला लावलं. आधी कन्सेप्ट होती की जा होऊन जाईल तुझं, बट आता असं नाही, तुमचे स्किल्स खूप जास्त महत्त्वाचे असतात. त्यामुळे आपण मुलांना गॅरंटी हा शब्द देत नाही, बट जोपर्यंत तुम्ही लागत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला अपॉर्च्युनिटी देऊ शकतो. जसं की म्हणता येतं ॲश्युरन्स का म्हणतो म्हणताना आपण की आत्तापर्यंतची आमची हिस्ट्री अशी आहे की ॲटलिस्ट 90% आमचे प्लेसमेंट होतात म्हणजे होतातच. कारण की मुलांना जॉबसाठी जे हवं आहे ते आपण देतो. बट एखादा विद्यार्थी असा असतो कॅज्युअल असतो, नाही त्याला करायचंच नसतं, मग त्यावेळेस तो राहतो. जसं की आपण म्हणतो की जसे काही तुम्हाला पॉझिटिव्ह रिव्ह्यू येतात तसे काही निगेटिव्ह पण येतात. बट निगेटिव्ह येण्यामागचं रिझन हेच असतं बिकॉज आम्ही आज पूर्ण बॅचला शिकवताना बॅच छोटीच आहे, प्रत्येकाकडे आपण लक्ष देतो पण एखादा विद्यार्थी करतच नाही, मग त्यावेळेस तो निगेटिव्ह बाहेर जाताना की नाही ह्याचं झालं नाही. बट आपल्या क्लासमध्ये अशा गोष्टी आहेत की ज्या मुलांचं झालं नाही आहे ना तो सुद्धा पॉझिटिव्ह फीडबॅक देतो बिकॉज त्यांना माहिती की आम्ही आमचं 100% दिलेलं आहे. त्यामुळे आत्तापर्यंत मार्केटिंग करण्याऐवजी माउथ पब्लिसिटीनेच आम्हाला थोडेसे ॲडमिशन्स बऱ्यापैकी मिळतात. का तर आमची शिकवण्याची पद्धत किंवा आम्ही मुलांसोबत जे काही बिहेवियर असतं, स्टाफचं असेल आमचं असेल, किंवा जर एखाद्याला इंटरव्ह्यूला गेला आहे तो फेल झाला आहे त्यानंतर सुद्धा त्याला एनकरेज करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे खूप जास्त होतात. त्याच्यामुळे त्याचा फायदा आम्हाला कुठे ना कुठे 100% ग्रोथसाठी होतोच. बरोबर. आपण ट्रान्सपरन्सीबद्दल बोलतोय, तो आपण प्रामाणिकपणाबद्दल बोलतोय, तर ज्या वेळेला मुलांना सध्याची मुलं तर खूप ज्ञात आहेत, त्यांना जनरेशन आणि काय सध्या मार्केटमध्ये लागतं काय चालतं यावर ते त्यांचं करिअर निवडतात. पण अजूनही अशी मुलं ह्या समाजात आहेत की जे पूर्णतः पालकांच्या मतावर त्यांचं करिअर अवलंबून असतं किंवा पूर्णतः पालक जे सांगतील तेच आम्ही करू असं ओपिनियन असणारी सुद्धा मुलं आहेत. मग त्यावेळेला ॲरिट इन्स्टिट्यूट ही ट्रान्सपरन्सी कशी जपतं? कारण फार्मा इंडस्ट्रीमधल्या ह्या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहेत ह्या पालकांना मुलांनी नीट समजावून सांगितल्या तर ते पुढे येतील. पण मग तसं नाहीच झालं तर ॲरिट इन्स्टिट्यूटचा या सगळ्यात काय रोल असतो? आता ह्यामध्ये ॲक्च्युली 2 बाजू आहेत. एक कसं असतं की काही मुलं ॲक्च्युली जे सांगतो ना आम्ही ते घरी सांगत नाहीत. ते काय सांगतात की नाही इथे आम्हाला 100% जॉब लागणारच आहे. पॅरेंट्सच्या डोक्यात काय तयार होतं, मी इथं आज एक स्पेसिफिक अमाऊंट भरली की माझा मुलगा जॉबला लागला. बरोबर. ॲक्च्युअली ती कन्सेप्ट तशी नाही आहे. आमचं काम शिकवणं आहे, जे काही मार्केटमध्ये चाललंय ते सांगणं आहे किंवा सॉफ्टवेअर ट्रेनिंग हे सगळं आहे. बट मुलं घरी सांगताना वेगळं सांगतात. का? त्याच्या मित्राने ॲडमिशन घेतलेलं असतं किंवा कोणतरी सांगितलेलं असतं की नाही इथेच जा, इथे बाकीच्या मुलांना झालं तुझंही होतं. बट आम्ही मुलांना काय सांगत असतो सांगताना की तुम्ही डेमो लेक्चर इथे येऊन एकदा करा किंवा इन्क्वायरी फॉर्म ज्यावेळेस आम्ही त्यांचा भरून घेतो इन्क्वायरी फॉर्म भरताना आम्ही त्यांना सांगतो की आम्ही तुमचा एक बॉन्ड करून घेणार आहोत. बॉन्ड करून घेणार म्हणजे आम्ही काही त्यांच्याकडनं डिरेक्टली हार्ड अँड फास्ट लिहून घेत नाही, बट आम्ही जे तुम्हाला सांगतोय
जसं की आम्ही सांगतो की आम्ही तुम्हाला ॲश्युरन्स देणार आहोत किंवा तुमची ॲटलिस्ट अटेंडन्स 80-90% आमच्याकडे हवी आहे. आम्ही वीकली टेस्ट घेतो मुलांचे घेताना. हे सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यात मेन्शन करतो की जर तुमची अटेंडन्स व्यवस्थित असेल, तुम्ही प्रत्येक टेस्ट क्लासची दिलेली आहे, तुम्ही इंटरव्ह्यू आम्ही दिलेले तुम्ही अटेंड केलेले आहेत, भले एखादा मुलगा जॉईन नाही जरी झाला एखाद्या कंपनीमध्ये तरी आम्ही त्याला परत रेफरन्सेस प्रोव्हाइड करताना लाईफ टाईम प्लेसमेंट पॉलिसी असते, ते आम्ही सगळं त्यांना ऑन पेपर लिहून देताना. त्यामुळं मग जे काही विद्यार्थी असतात, जे काही आम्ही लिहून देतोय ते घरी दाखवू शकतात आणि त्याच्यामुळे पॅरेंट्सला थोडासा विश्वास आमच्यावर जास्त बसतो की नाही ॲटलिस्ट हे क्लासवाले जे आहे ते लिहून देत आहेत आपल्याला. प्लस पे आफ्टर प्लेसमेंट पॉलिसी असते. जी काही आमची शिकवायची कॉस्ट आहे ती आम्ही साईडला ठेवून प्लेसमेंटची जी कॉस्ट आहे ती जॉब लागल्यानंतर घेतो. ज्यावेळेस मुलांना मेल पडतात किंवा डॉक्युमेंट्स येतात मुलांकडे किंवा काही मुलं आमची इंटर्नशिपला जातात. इंटर्नशिपला गेल्यानंतर आम्ही पैसे घेत नाही घेताना, बाकीचे घेत असेल पण आम्ही घेत नाही. का? मुलं इंटर्न म्हणून जातात, त्यांना काही जॉब लागलेला नाही. सो ज्यावेळेस त्यांना जॉब लागतो त्यावेळेस आम्ही प्लेसमेंटची फी त्यांच्याकडनं घेतो. किंवा एखाद्याची परिस्थिती नसते मग आम्ही टप्प्याटप्प्यांमध्ये सुद्धा प्लेसमेंटची फी घेतो. किंवा जरी क्लासची फी आहे किंवा इन्स्टिट्यूटची जी कोर्सची फी आहे ती सुद्धा आम्ही मुलांकडे टप्प्याटप्प्याने घेतो. प्लस जर एखाद्याचं घरचं उत्पन्न कमी असेल किंवा घरी काही इश्यू असेल तर आम्ही ते कन्सेशनसुद्धा मुलांना देतो. त्यामुळे पॅरेंट्सला आमच्यावर थोडासा विश्वास जास्त बसताना. बरोबर. सिन्स आपण प्लेसमेंट आणि या सगळ्याबद्दल बोलत आहोत आणि आपली ॲरिट इन्स्टिट्यूट इथे पुण्यात वडगाव बुद्रुकमध्येच आहे, तर मग पुण्यामध्ये देखील फार्मा आणि इंडस्ट्री म्हणजे IT इंडस्ट्री हे बूम झालेलं कल्चर आहे. MQR सारखी मोठी कंपनी पुण्यात आहे. मग ह्या सगळ्याचा फायदा ॲरिट इन्स्टिट्यूट त्याच्या मुलांना कसा करून देतं? आमच्या ज्या प्लेसमेंट आत्तापर्यंत झाल्या त्यातल्या 99% प्लेसमेंट ह्या पुण्यातच झालेल्या आहेत. कारण की काय होतं की आज पॅरेंट्सला वाटतं माझा मुलगा माझ्या जवळच राहावा किंवा महाराष्ट्रात त्याला जॉब मिळावा. समजा मुलगा पुण्यात शिकला आहे किंवा तो जरी गावाकडे शिकला असला तरी त्यांना असं वाटतं की मुलाने पुण्याला जाऊन काहीतरी करावं. त्यामुळे आमच्या प्लेसमेंट ज्या आहेत त्या आत्तापर्यंतच्या सगळ्या प्लेसमेंट, एखादी दुसरी प्लेसमेंट सोडली तर बाकी सगळ्या प्लेसमेंट ह्या आमच्या पुण्यामध्येच झालेल्या आहेत. ह्यामागचं रिझन असं आहे की आमचे जे काही कनेक्ट्स आहेत, HRs असतील, मॅनेजर्स असतील, टीम लीड असतील, हे सगळे पुणे बेस आहेत. त्याच्यामुळे आम्हाला मुलांना जॉब देताना हे खूप जास्त इझी जातं. आणि जर एखाद्याला ग्रोथच हवी आहे तर तो व्यक्ती एक 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पुण्यामध्ये घेऊन तो बाहेर जाऊन 30%, 40%, 50% हाईक घेऊ शकतो. आपण स्टार्टिंग पॅकेज म्हणतो 2 लाख 3 लाख असतात मुलांना. सो त्याच्यावर 30%, 40% म्हणजे खूप जास्त होताना. त्यामुळं ती ग्रोथ पण मुलांना बाहेर गेल्यानंतर खूप जास्त मिळते. असं आहे ते. यानंतरचा सर माझा प्रश्न असा राहील की जशा नाण्याच्या 2 बाजू असतात तशी काही हुशार मुलंही असतात, काही कमी हुशार मुलंही असतात. मग प्रत्येक आपल्या पाल्याची काळजी पालकाला एवढीच असते की माझ्या मुलाला बाबा एवढं शिकलाय तर चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पाहिजे. मग जी मुलं खरंच कमी हुशार असतात पण त्यांची तयारी पण असते काम करण्याची किंवा कष्ट घेण्याची, अशा मुलांना ॲरिट इन्स्टिट्यूट काय प्रोव्हाइड करतं? आता ह्याच्यामध्ये कसं असतं की आमच्याकडे जी मुलं येताना आम्ही त्यांचं स्टार्टिंगच्या फेजला सगळ्या ॲप्टिट्यूड टेस्ट त्यांच्याकडनं घेतो. आम्ही मुलांना तिथेच ॲप्टिट्यूड का देतो आल्या आम्हाला हे कळतं की कुणाचं कॅलिबर काय आहे. शेवटी तो विद्यार्थी आहे. आपण काय कॅटेगरीज करत नाही की नाही हा कमी हुशार किंवा तो जास्त हुशार. मुलांना फक्त प्लॅटफॉर्म मिळालेला नसतो, ही एक मेन गोष्ट आहे. काही जण गावाकडे शिकतात, काही जण सिटीमध्ये शिकतात. डिफरन्स एवढाच असतो की ह्यांना खूप जास्त सुविधा मिळालेल्या असतात, त्यांना कमी मिळालेल्या असतात. त्यामुळे आम्ही त्यांना प्लॅटफॉर्म तयार करून देताना की जर एखादा विद्यार्थी असा आहे की त्याची ग्रास्पिंग थोडी कमी आहे, क्लास संपल्यानंतर सुद्धा त्याला तिथं बसून ठेवणं किंवा त्यांच्याकडनं एक्स्ट्रा तयारी करून घेणं किंवा मुलांना आम्ही अशा काही गोष्टी सांगतो की ज्याने त्यांचं कम्युनिकेशन वाढेल. जसं की आपण म्हणतो एखाद्याचा स्पीच प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी काय ॲक्टिव्हिटी केली पाहिजे किंवा एखाद्याने कधी इंग्लिशमध्ये व्हिडिओज बघितलेलेच नसतात, मग कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघितल्यानंतर त्याचे वर्ड्स चांगले येतील किंवा प्रोनाऊन्सिएशन हे आहेत ते खूप चांगले होतील. आम्ही विद्यार्थ्यांना थोडंसं एक्स्ट्रा ट्रेनिंगसुद्धा प्रोव्हाइड करतो. म्हणजे जर असा विद्यार्थी आहे जो पूर्ण रेडी आहे, राईट, त्याला जॉब लागून जातो, बट ज्यांना आत्ता पण प्लॅटफॉर्म नाही आहे ना त्यांच्यासाठी आम्ही थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स घेतो आणि त्यांना आपण ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करतो करताना. बरोबर. सर आता या पॉडकास्टच्या शेवटाकडे वळताना मला तुम्हाला असं विचारायचं, सगळ्याच गोंधळलेल्या आणि ज्या आता करिअरच्या वाटेवर आहेत, ज्यांचं करिअर अजून घडलेलं नाही आहे पण खूप चांगलं करिअर जे विद्यार्थी घडवू इच्छितात त्या सगळ्यांच्या मनामनातला हा प्रश्न असणार आहे की काय आवाहन कराल विद्यार्थ्यांना ॲरिट इन्स्टिट्यूटचे संचालक म्हणून पण, एक शिक्षक म्हणून पण आणि फार्मा IT इंडस्ट्रीतले एक एक्सपर्टीज तुमच्याकडे जी आहे ती एक्सपर्टीज घेऊन काय तुम्ही सांगू इच्छिता विद्यार्थ्यांना? आज जे काही मुलांचं ग्रॅज्युएशन चालू आहे तर सगळ्या विद्यार्थ्यांना मला एकच सांगायचं की तुम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएशन फेजमध्ये आहात तर त्या फेजमध्ये असतानाच तुम्ही तुमचे स्किल्स अपग्रेड करायला सुरुवात करा. कारण काय होतं
आज आपण थर्ड इयरला आहोत, फायनल इयरला आहोत, तो आपण ह्याचा नाही विचार करत की मला पुढे जाऊन जॉब काय लागेल. आपण विचार करतो की नाही सध्या चाललं आहे ना माझं व्यवस्थित, तर चालू दे, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट मला तरी असं वाटतं, एक शिक्षक म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून सुद्धा ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं की आपण जर आपल्या आयुष्यातली 4 वर्ष एज्युकेशनसाठी घालवतोय आपली 4 वर्ष, तर त्याचा फायदा ॲक्च्युअलमध्ये आपल्याला डिग्रीनंतर झाला पाहिजे. आज आपले पालक असतील किंवा आपण पॅरेंट्स जे आपले असतात ते कष्टाने फीज भरतात, आपल्याला शिकवतात, त्यांना आपल्याकडनं एक्सपेक्टेशन खूप जास्त असतात की नाही आज माझा मुलगा जर शिकतोय तर मला पुढे जाऊन काहीतरी फायदा होईल किंवा त्याला चांगला जॉब लागेल. बट आपण फक्त आणि फक्त कॉलेजचा सिलेबस किंवा एक्झाम्स हे जर घेऊन बसलो ना तर आपल्याला जॉब्स पुढे मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस तुमच्या लर्निंग फेजमध्ये आहात, ज्यावेळेस तुम्ही शिकू शकता, कारण कसं असतं की एकदा फायनल इयर झालं की आपल्याला काय वाटतं आता बस आता खूप शिकलो, आता आपल्याला अजून जास्त शिकायचं नाही आहे. तर मला तरी असं वाटतं की तुम्ही ज्यावेळेस लर्निंग फेजमध्ये आहात ना त्याच वेळेस तुम्ही तुमचे स्किल्स खूप जास्त अपग्रेड करू शकता. बिकॉज तुम्ही तुमच्या मित्रांच्या किंवा आपल्या सराउंडिंग ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये थोडं फास्ट शिकू शकता शिकताना. त्यामुळे थर्ड इयर चालू असतानाच तुम्ही एकतर कुठेतरी इंटर्नशिप करा किंवा तुम्ही कुठले तरी एक्स्ट्रा कोर्सेस करू शकता. भलेही एखाद्या विद्यार्थ्याकडे असं असतं की नाही सर आत्ता आमची फायनान्शियल कंडिशन नाही आहे, तुम्ही फ्री कोर्सेससुद्धा करू शकता करताना. किंवा तुम्ही अशा इन्स्टिट्यूटला अप्रोच करा की जिथे तुम्हाला एकदम कमी पैशामध्ये चांगली ट्रेनिंग मिळू शकते मिळताना. किंवा आता ॲरेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून आम्ही हे सांगताना की तुम्ही व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस करा. का? तुम्हाला करिअर पाथवेज कळतात. कॉलेजमध्ये सिलेबस तुमचा असतो किंवा कॉलेजवाले तुम्हाला हे नाही सांगणार की तुम्ही हे करू शकता किंवा इथं करिअर आहे. बट तुम्ही जर व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस केलेत किंवा तुम्ही स्वतःहून जर थोडंसं सर्च केलं तर तुम्हाला त्याचा फायदा खूप जास्त होऊ शकतो. जसं की समजा तुम्ही आता थर्ड इयरला आहात, तुम्ही मेडिकलवर कुठेतरी इंटर्नशिप करताय किंवा एखाद्या कंपनीमध्ये इंटर्नशिप करताय, तुम्हाला त्याच्यामध्ये जर थोडासा इंटरेस्ट आला तर तुम्ही त्याच्यामध्ये करिअर कंटिन्यू करू शकता करताना. बट तुम्हाला कळते की नाही मला इथे इंटरेस्टच नाही आहे किंवा मला ह्याच्यात करिअर करायचं नाही, तुमच्यासाठी दुसरे पाथवेज रेडी असतात, तुम्ही विचार करायला तुम्हाला टाईम असतो. बट ज्यावेळेस तुमचं फायनल इयर कंप्लीट होतं त्यानंतर तुम्ही विचार करण्यात खूप जास्त वेळ घालवताना. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही लर्निंग फेजमध्ये आहात, कॉलेजमध्ये आहात, त्याच वेळेस तुमचे स्किल्स अपग्रेड करा. दुसऱ्यांपेक्षा एक पाऊल आपल्याला कसं पुढे राहता येईल ह्याचा विचार खूप जास्त करा. तुम्हाला जर कुठले एक्स्ट्रा कोर्सेस करायचे असतील तर तुम्ही ॲरेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला सुद्धा संपर्क करू शकता. तुम्हाला करिअर गायडन्स हवा आहे तरीसुद्धा तुम्ही कॉल करू शकता. असं काही नाही की तुम्हाला फक्त कोर्स करायचा आहे किंवा एक कोर्स म्हणून तुम्ही इन्स्टिट्यूटकडे बघताय, तसं नसतं. आम्ही मुलांना करिअर गायडन्ससुद्धा करतो करताना की तुमचं जर आता लास्ट इयरला आहात किंवा थर्ड इयरला आहात तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही. आम्ही मुलांना फ्रीमध्ये काउन्सिलिंग करतो करताना, कुठलेही चार्जेस नसतात आपल्याकडे, जे काय आहे फ्रीमध्ये सांगतो आपण. त्याच्यामुळे जर तुम्हाला करिअर संदर्भात काही जरी प्रश्न असतील तरी तुम्ही आम्हाला विचारू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये.